नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण विद्युत धारेचे परिणाम हा पाठ शिकत आहोत। याच्यामध्ये आपण सुरुवातीला विद्युत धारेमुळे कुठले कुठले परिणाम होत असतात त्याच्या अंतर्गत ऊर्जेचे रूपांतरण हे आपण पाहिलेलं आहे। आता विद्युत धारा कुठल्याही वस्तूमधून पास झाली तर आपल्याला माहिती आहे की तिथे उष्णता निर्माण होते आणि त्याच्यावर आधारित एक सूत्र आपण मागच्या पाठ याच्यामध्ये पाहिलं किंवा H जी निर्माण होणारी उष्णता आहे H इज इक्वल टू I² RT। आणि असे तीन रूपांतरण आपण ओहमच्या नियमानुसार याच्यामध्ये शिकलेलो आहोत आणि याला आपण म्हटलं होतं जूल्स हीटिंग इफेक्ट, म्हणजे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम। स्टुडंट्स, you learn heating effect of electric current when the resistor is attached in the electrical circuit. Heat is produced due to the current and it is called heating effect of electric current. म्हणजे जर आपण रोध हा विद्युत परिपथामध्ये जोडला तर तिथे उष्णता निर्माण होते या विद्युत धारेमुळे आणि याला म्हणतात विद्युत धारेचा औष्णिक परिणाम। आता ही उष्णता किती निर्माण होते, जेवढं वर्क डन तिथे होतं तेवढ्या प्रमाणामध्ये ती उष्णता तिथे निर्माण झालेली असते आणि ते आपल्याला मागच्या आपण याच्यात सूत्र मिळवलं की H इज इक्वल टू I² RT। म्हणजे याच्यावरून आपल्याला जूलचा हिटिंग इफेक्ट पण सांगता येतो, यालाच जूलचा हिटिंग इफेक्ट असंही म्हणतात। आता याला आपण तुम्ही स्टेट कसं करणार, तर वेन द इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द इलेक्ट्रिक सर्किट देन द हीट इज प्रोड्यूस्ड अँड दॅट हीट इज directly proportional to square of electric current directly proportional to resistance of that wire then and directly proportional to the time which the current is flow through the circuit। म्हणजे या ठिकाणी जूलच्या नियमानुसार आपल्याला जूलचा नियम सांगायचा झाला त्याची व्याख्या म्हणायची म्हटली तर कसं करता येईल, तर जूलच्या नियमानुसार त्या परिपथामध्ये निर्माण होणारा उष्णता ही त्यातून जाणाऱ्या विद्युत धारेच्या वर्गाशी समानुपाती असते, त्यामध्ये असलेल्या रोधाशी समानुपाती असते आणि किती वेळ विद्युत धारा त्यातनं जात आहे त्याच्याशी पण ती समानुपाती असते। म्हणजे या तिघ घटकांशी H ही समानुपाती असते। तर तुम्ही म्हणाल समानुपाती म्हणजे काय, तर सारख्या प्रमाणामध्ये, म्हणजे I ची किंमत वाढली तर H ची किंमत वाढेल, R ची किंमत वाढली तर उष्णता वाढेल, T ची किंमत वाढली तर उष्णता वाढेल। म्हणजे अशा प्रकारे हे तिघ घटक या उष्णता निर्माण करण्याच्या दृष्टीने सम प्रमाणामध्ये काम करत असतात। हियर H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, रेजिस्टन्स अँड टाइम। तर हियर सपोज यू वॉन्ट टू डू सम वर्क युजिंग दिस इफेक्ट। समजा आपल्याला आता आंघोळीसाठी गरम पाणी करायचं आहे, मग या इफेक्टवर आधारित समजा आपण वॉटर हीटर घेतलं आणि वॉटर हीटर घेतल्यावरती आता आपल्याला माहिती आहे की उष्मा या तीन गोष्टींवर अवलंबून आहे। आता ते हीटर जर तुम्ही घेतलं आणि त्याच्यामधून जर हाय इलेक्ट्रिक करंट जाऊ दिला तर उष्णता वाढेल, पण आपल्याला हाय इलेक्ट्रिक करंट हाताळणं सोपं आहे का घरामध्ये, तर नाही। मग आपण काय करू, समजा टी घेतला आणि काळ लावला, म्हणजे आपल्याला आंघोळ करायचं आहे सकाळी आणि पाणी दुपारपर्यंत तापेल, एवढा वेळ जर त्याला लागत असेल तर चालेल का, नाही चालणार। मग अशा वेळेस त्या अप्लायन्सचा उपयोग कशा प्रकारे आहे त्यानुसार या तिघ गोष्टींवरती भर दिलेला असतो। मग आता इथे हीटरच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल मग रेझिस्टन्स जर आपण वाढवला तर तो त्या कॉइलमध्ये असेल, त्या हीटरमध्ये असेल आणि आपल्याला विद्युत करंट पण जास्त लागणार नाही, टाइम पण जास्त लागणार नाही आणि म्हणून हीटरमध्ये निक्रोम वगैरे या अलॉय वापरून त्याच्यापासून निक्रोम याच्यापासून एक कॉइल तयार केलं जातं आणि मग त्याची विद्युत धारा म्हणजे त्याचा रोध जो आहे हा जास्त असतो आणि मग त्याला विद्युत धारा आणि वेळ हा कमी लागतो आणि कमी वेळामध्ये आपलं पाणी तापून होतं। इन दिस वे यू हॅव टू यूज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स इन अ वॉटर हीटर। म्हणजे अशा प्रकारे हीटरमध्ये हा घटक जर आपण वाढवला तर आपल्याला तापमान जास्त मिळतं, म्हणजे उष्णता मिळते आणि आपलं पाणी लवकर तापतं। तर अशा प्रकारे या जूलच्या नियमानुसार हे इथे कार्य घडून येत असतं। आता याच्यावर आधारित कोणकोणते आहे, तर जसं आपण पाहिलं वॉटर हीटर आहे, वॉटर कुकर आहे, नंतर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहे, मग त्याच्यामध्ये बरेचसे आपण इथे काही घेतलेले आहे, तर साधारणतः इलेक्ट्रिक बल्ब आहे। आता इलेक्ट्रिक बल्बमध्ये पण काय होतं तुमच्या लक्षात आहे की इलेक्ट्रिक बल्ब जर आपण घेतला
तर इलेक्ट्रिक बल्ब साधारणतः अशा प्रकारे इलेक्ट्रिक बल्बची रचना असते आणि इलेक्ट्रिक बल्बमध्ये पण अशा प्रकारचे कॉईल वापरलेलं असतं टंगस्टन धातूचं. त्या टंगस्टन धातूचं कॉईल वापरल्यामुळे त्याचा रोध चांगला जास्त असतो आणि मग यातनं ही विद्युत धारा प्रवाहित झाली की तो धातू जो आहे हा प्रज्वलित होतो. when the electric current passing through the coil in the bulb, that coil is made up by tungsten, and then after some time when the coil is heated it emits the light, and in this way you got the light. या अशा प्रकारे आपल्याला त्याच्यापासून उष्णता मिळते. आता एक कॉईल जे आहे एक कॉईल हीट निर्माण करण्यासाठी दोन प्रकारचे आपण तिथे वापरत असतो. साधारण एक कॉईल म्हटलं आपण तिथे कॉईल अशा प्रकारे आपण कॉईल करतो म्हणजे कुंतल त्याला म्हणतो आपण. आणि कुंतलाचं कुंतल म्हणजे कॉईलचं अजून एक कॉईल. म्हणजे आता तुम्हाला जर वापरायचं असलं तर या अशा प्रकारे कॉईलचं परत कॉईल असं वापरून ते केलं जातं. तसं कॉईलचं कॉईल या बल्बमध्ये आपल्याला वापरलेलं दिसून येत असतं. तसं इलेक्ट्रिक बल्ब सुद्धा या हिटिंग इफेक्टवरच कार्य करणारं एक अप्लायन्स आहे आपल्या याच्यामध्ये. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरतो इन डेली लाईफ. त्यानंतर आहे दुसरा भाग इलेक्ट्रिक आयर्न. इलेक्ट्रिक आयर्न आपल्या सर्वांना माहिती आहे. इलेक्ट्रिक आयर्न मध्ये साधारणतः आपण इलेक्ट्रिक आयर्न जी वापरतो त्या इलेक्ट्रिक आयनच्या या पृष्ठभागावर खाली इथे मध्ये एक कॉईल वापरलेलं असतं आणि ते कॉईल हिट होतं आणि त्या कॉईलच्या खाली मायका सीट अभ्रकाची जाड थर तिथे लावलेला असतो आणि तिच्या खाली मग आयर्न बॉडी असते, स्टील बॉडी असते. त्यानुसार when the current passing through this coil it hit, then this mica sheet is a bad conductor of electricity but good conductor of heat, and that's why the iron is heated and you press your clothes. अशा प्रकारे आपल्याला आपल्या कपड्यांचं इस्त्री वगैरे याच्याने करता येते. म्हणजे कॉईलचं मेन काम काय की वेन द करंट पासिंग थ्रू द कॉईल हिटेड. ती कॉईल तापतं आणि तापल्यानंतर मग ती खालचा पृष्ठभागही तापतो. त्याच्यामध्ये मायका शीट म्हणजे अभ्रक वापरलेलं असतं. अभ्रकामधून उष्णता जाते पण विद्युत धारा काही त्यातनं जात नसते आणि म्हणून आपल्याला शॉक वगैरे काही त्याचं लागत नाही. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक आयर्न सुद्धा आपण तिथे वापरत असतो. नंतर तिसरा भाग असतो याच्यामध्ये आपल्याला या पाठात बघायचा आहे तो म्हणजे शॉर्ट सर्किट, लघु परिपतन. शॉर्ट सर्किट म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बातम्या किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा शॉर्ट सर्किटमुळे दुकानं रात्री जळून खाक झाली. तर ऑल ऑर इन द केमिकल फॅक्टरीज अँड ऑल्सो इन द अनदर फॅक्टरीज ड्यू टू द दिस शॉर्ट सर्किट देअर विल बी फायर मीन्स सम गुड्स आर कॅच द फायर. आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं किंवा अशा बातम्या येतात मग आपल्याला जेव्हा शोध होतो की तेव्हा असं लक्षात येतं की ड्यू टू द इलेक्ट्रिकल सर्किट शॉर्ट देन द हीट इज प्रोड्यूस. तर व्हॉट हॅपन इन दिस केस देन इन अवर हाऊस होल्ड देअर विल बी 3 टाइप्स ऑफ कनेक्शन आर इन द युअर सर्किट. देन वन वायर इज लाईव्ह, another is neutral and earth. Live wire, neutral wire and earth wire म्हणजे विद्युत धारा असणारी फेज ज्याला म्हणतो आपण. एक असते न्यूट्रल म्हणजे ऋण आणि तिसरी असते अर्थ म्हणजे अर्थिंग, अर्थला गेलेली वायर. तर अशा वेळेस जेव्हा लाईव्ह आणि न्यूट्रल वायर या एकमेकांना स्पर्श करतात, when the live and neutral wire touch with each other, then what happened? The maximum current will be flow and due to this heat is produced, and if some material catch the fire, and in this way due to the short circuit
all these things means suppose some goods are there, they will be catch the fire due to this short circuiting. म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये जे कनेक्शन आपण घेतलेलं असतं त्याच्यामध्ये साधारणतः 3 प्रकारचे विद्युत प्रवाह असतात. म्हणजे विद्युत त्याच्यामध्ये आलेल्या ज्या वायर्स असतात त्या 3 प्रकारचे आपण वापरत असतो. एक लाईव्ह ज्याला आपण फेज म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष विद्युत धारा पॉझिटिव्ह असते. न्यूट्रल, त्याच्यामध्ये निगेटिव्ह विद्युत धारा असते. आणि तिसरी जे असते ते अर्थिंग. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शॉर्ट सर्किट वगैरे काही झालं तर त्या अर्थिंगमुळे आपला बचाव होऊ शकतो. तर अशा प्रकारे 3 वायरिंगमुळे हे शॉर्ट सर्किट असं इथे घडून येत असतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, आता हे शॉर्ट सर्किट वगैरे आपल्याला जर टाळायचं असलं तर फ्यूज. वितळतार, व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर हाऊसहोल्ड इलेक्ट्रिकल सर्किट. शॉर्ट सर्किट झालं किंवा कुठल्याही प्रकारचं हे झालं तर ही फ्यूज जे आपण वापरलेली असते वितळतार सिरीजमध्ये यांच्या, ती या एक्सिस करंटमुळे जी हीट तयार होते त्या हीटमुळे ही वितळतार काय होते, मेल्ट होऊन जाते. ही लेड आणि शिस याच्यापासून बनलेली असते. टिन आणि लेड याच्यापासून ती बनलेली असते. शिस आणि कथिल या 2 धातूंपासून ती बनलेली असते आणि याचा मेल्टिंग पॉईंट हा लो असतो. तर मेल्टिंग पॉईंट लो असल्यामुळे काय होतं की जर अशा प्रकारे काही शॉर्ट सर्किट किंवा अजून काही अप्लायन्स वापरताना काही त्याच्यामध्ये खराबा झाला तर या दोघं वायर जे असतात, या फ्यूज वायर ही जर प्रॉपर क्षमतेची तिथे आपण वापरलेली असते 2 एम्पियरची 1 एम्पियरची अशा प्रकारे की ज्या अप्लायन्सला ज्याप्रमाणे एक्सिस करंट इतक्यावरती जायला नको तेवढ्या करंटच्या अनुसार ती वापरलेली असते आणि त्याच्यावरती जर करंट गेला तर ती फ्यूज वायर हीट व्हायला लागते आणि हीट झाल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा तशा प्रकारे लो असतो आणि मग ती मेल्ट होते आणि मेल्ट झाल्यामुळे पुढे तो सप्लाय जात नाही. तर हिअर यू कॅन अटॅच फ्यूज अँड हिअर द circuit. Then this fuse wire is melt and it will break the circuit. In this way, the circuit is break and our appliances is not damaged. Here, the fuse are somewhat types. I show some types of fuse. Here, on the page number 50 in our textbook, some types of fuse are given here. You can see in your textbook also some types of fuse are given, and on that fuse there will be some rating is available, 1 ampere, 0.2 ampere, 0.5 ampere. In this way you use this fuse in our appliances. Then the next one is overloading. In the summer days at night all in your house, fridge, cooler, AC, televisions, computer, means all appliances are start at a time, and all appliances are required some electric current, more and more electric current, but the supply is not sufficient. And then the supply is not sufficient, then this fuse wire, again the load on this fuse, and then the heat is produced and the fuse is melt, and then you say the electric current is not come in our house. आणि मग आपण म्हणतो किंवा आपली लाईट गेलेली आहे, लाईट गेली कशी काय गेली, ओव्हरलोड झालं. म्हणजेच की ऍट अ टाइम आपण हे सर्व अप्लायन्सेस, साधारणतः अशी परिस्थिती उन्हाळा किंवा आपलं गणपती देवी उत्सव सण उत्सव जेव्हा असतात तेव्हा आपण सर्व रोषणाई जास्तीत जास्त करत असतो आणि मग अशा वेळेस आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जीची जास्त गरज असते. पण मग घरामध्ये सर्व अप्लायन्सेस मोठमोठे सुरू आपण केले की त्याला पुरवठा करणारा जो होतो आपल्याला तो कमी पडतो आणि मग तसं झालं की त्याच्यावरती आपण म्हणतो लोड आलाय, त्याला म्हणतात ओव्हरलोडिंग, अतिभार. म्हणजे अतिभार झाला व घरामध्ये तुम्ही सर्व सुरू केलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे अतिभार आल्यामुळे तो फ्यूज जो आहे वितळतार जी आहे त्याच्यावर पण लोड येतो आणि त्यात हीट निर्माण झाल्यामुळे ती वितळतार जी असते ती काय होते, मेल्ट होऊन जाते आणि मेल्ट झाल्यामुळे मग आपल्या घरात जो वीज पुरवठा आहे तो खंडित होतो आणि मग अशा प्रकारे आपण म्हणतो लोड ओव्हरलोडिंगचा प्रॉब्लेम इथे निर्माण झालेला आहे.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काय आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये शिकलो तसं ओव्हरलोडिंग तुमच्या 10वीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही 10वीमध्ये आहेत तर वर्षभर जर नियमित तुम्ही अभ्यास नाही केला तर शेवटी मग फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आपलं ओव्हरलोडिंग होतं. म्हणजे मराठीचा अभ्यास करू, सायन्सचा करू, मॅथ्सचा करू, का कुठल्या विषयाचा करू, जर वर्षभर आपण नियमित केलेला नसेल तर मग अशा प्रकारे आपल्या इथे पण आपला गोंधळ उडतो आणि मग परीक्षेच्या मार्कांवर आपला त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे विज्ञान शिकत असताना आपण या गोष्टी पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागू केल्या पाहिजे. किंवा आपल्याला कसं काय करता येईल, ओव्हरलोडिंग वगैरे काय आहे तर ते इलेक्ट्रिकमध्ये जरी असलं तरी आपल्या पण मध्ये अभ्यास करताना जर आपण नियमित व्यवस्थित वेळोवेळी तो अभ्यास केलेला असला तर एकदम लोड आपल्याला परीक्षेच्या दिवसांमध्ये येत नाही आणि अशा प्रकारे आपला तो लोड हा कमी होत असतो. धन्यवाद.